महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि फुलेवाडी संघात सामना झाला। 2-0 अशा गोल फरकानं खंडोबा तालीम संघानं विजय मिळवला। दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघातील सामना चुरशीचा ठरला। टाय ब्रेकरवर गेलेल्या सामन्यात उत्तरेश्वर संघानं 3-2 अशा गोल फरकानं विजय मिळवला। कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर महापौर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघातील खेळाडूंना गोलची नोंद करता आली नाही। उत्तरार्धात सामन्याच्या 44व्या मिनिटाला खंडोबाच्या आदित्य लायकरच्या पासवर ऋतुराज संकपाळनं गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून अक्षय पाटील, विजय पाटील, हर्षल चौगुले, मारुती कोळी, अक्षय मंडलिक यांनी गोलसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही। दरम्यान सामन्याच्या 84व्या मिनिटाला फुलेवाडीच्या गोलक्षेत्रातील गोंधळाचा फायदा घेत खंडोबाच्या विनायक पाटीलनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशा विजयापर्यंत नेलं। दरम्यान दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघात सामना झाला। सामन्याच्या सुरुवातीच्या 2ऱ्या मिनिटाला बुधवारपेठच्या प्रसाद सरनाईकच्या पासवर संकेत जाधवनं गोल नोंदवत सामन्यात आघाडी घेतली। उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरकडून झालेल्या प्रयत्नात सामन्याच्या 43व्या मिनिटाला एलियन शर्मानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 1-1 अशा बरोबरीत आणलं। संपूर्ण वेळ सामना बरोबरी सुटल्यानं सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला। यामध्ये उत्तरेश्वर संघानं 3-2 अशा गोल फरकानं सामना जिंकला। दरम्यान या सामन्यावेळी उत्तरेश्वर आणि बुधवारपेठ संघाच्या समर्थकांमध्ये हाणामारीची घटना घडल्यानं सामना काही वेळ थांबला होता।